नमस्कार. स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत चॅप्टर न्यूट्रिशन, ज्याला की आपण पोषण म्हणतो. हा चॅप्टर ICDS एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि या चॅप्टरवरचे आज आपण IMP PYQ बघणार आहे, ते बी TCS पॅटर्ननुसार. TCS हे आपल्याला क्वेश्चन कसे विचारते तर एकदम सोपेसुद्धा विचारत नाही आणि एकदम जास्त टफ लेवलचे सुद्धा विचारत नाही, मिडियम क्वेश्चन विचारतं. आणि आपण सोपेतले सोपे तर टफचे टफ सगळे क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करावा. चला आता क्वेश्चनला सुरुवात करूया. आपली जाण्याची लेवल ही सोप्यापासून अवघडकडे असणार आहे, त्यामुळे चला आज पहिला प्रश्न बघू. क्वेश्चन पहिला काय आहे, खालीलपैकी कोणते पोषक द्रव्य हे मानवी शरीरास कमी प्रमाणात लागते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जीवनसत्वे. हे जीवनसत्वे मानवी शरीरास कमी प्रमाणात लागणारे पोषण तत्वे आहे. तर कर्बोदक हे मानवी शरीरात जास्त प्रमाणात लागणारे पोषण द्रव्य आहे. सर्वात जास्त प्रमाणात लागते कार्बोदक हे. आता क्वेश्चन दुसरा, खालीलपैकी कोणती शर्करा ही मोनोसॅकराइड प्रकारची नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये माल्टोज. माल्टोज ही शर्करा मोनोसॅकराइड प्रकारची नाही आहे, कारण की मोनोसॅकराइड ही शर्करा ही ज्यामध्ये शर्करेचा एकच रेणू असतो त्याला आपण मोनोसॅकराइड, आणि माल्टोज ही शर्करा आहे डायसॅकराइड प्रकार, ज्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक तिसरा काय, प्राण्यांमध्ये सापडणारे एकमेव कर्बोदक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ग्लायकोजन. ग्लायकोजन हे प्राण्यामध्ये सापडणारे एकमेव कर्बोदक आहे की जे प्राण्यांमध्ये सापडते. कोणतं तर ग्लायकोजन आहे. आता प्रश्न क्रमांक 4 काय, 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1 ग्रॅम कर्बोदकापासून आपल्याला 4 किलो कॅलरी किंवा चला आपण 4 कॅलरीसुद्धा म्हणू शकतो. तर 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती 4 कॅलरी ऊर्जा मिळते. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 5, प्रथिन ही संज्ञा डॅश डॅश यांनी दिली. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये बर्जेलियस. तर प्रथिन ही संज्ञा कोण दिली आहे तर बर्जेलियस यांनी दिली आहे. तर प्रश्न क्रमांक 6, एखाद्या प्रथिन पदार्थावर कॉपर सल्फेट व कॉस्टिक सोड्याची इथं थेंब आहे, कॉस्टिक सोड्याचे थेंब टाकले असता त्याचा रंग कोणता होतो? आता एखाद्या प्रथिन पदार्थावर कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोड्याचे जर थेंब टाकले असता तर त्याचा रंग हा जांभळा होतो. आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे की त्याचा रंग कोणता होतो तर जांभळा होतो. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 7 काय, खालीलपैकी कोणते अमिनो आम्ल हे शरीरात तयार होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर दिलं आहे. तर अर्जिनिन हे अमिनो आम्ल आपल्या शरीरात तयार होत नाही. आपल्या शरीरात किती अमिनो आम्ल तयार होतात? तर आपल्या शरीरात 10 अमिनो आम्ल तयार होतात आणि आपल्या टोटल शरीराला 20 अमिनो आम्लाची गरज असते. जे 10 अमिनो आम्ल असतात ते शरीरात तयार होतात आणि 10 अमिनो आम्ल पण बाहेरून घेत असतो. चल जाऊया समोरच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक 8 मध्ये 1 ग्रॅम मैद्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 1 ग्रॅम मैद्यापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 9 काय, खालीलपैकी कोणास टर्पिनॉइड असे समजले जाते? तर काय टर्पिनॉइड, आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये वरीलपैकी दोन्ही. आता मेन्थॉल आणि अजीवनसत्व या दोन्हीला सुद्धा टर्पिनॉइड समजले जाते. आता प्रश्न क्रमांक 10, जीवनसत्व ही संज्ञा डॅश डॅश यांनी दिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे फूक. तर जीवनसत्व ही संज्ञा फूक यांनी दिली आहे. तर याचं उत्तर आपला ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया 11 नंबर क्वेश्चनकडे. जीवनसत्व एच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्या झिरोडर्मा. जीवनसत्व एच्या अभावामुळे झिरोडर्मा हा परिणाम होतो. आता क्वेश्चन क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात पायरिडॉक्सिन म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये B6. तर B6ला पायरिडॉक्सिन म्हणतात. आता प्रश्न क्रमांक 13 काय, शरीरात जास्तीत जास्त लोहाचे संचयनाने खालीलपैकी कोणता रोग होतो? म्हणजे शरीरात लोहाचे जास्त संचयन झाल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सिडेरॉसिस. कोणता? सिडेरॉसिस हा रोग होतो. कशामुळे? तर शरीरामध्ये लोहाचे जास्त संचयन झाल्यामुळे. कोणता? तर सिडेरॉसिस हा रोग होतो. आता प्रश्न क्रमांक 14, विटॅमिन B12 खालीलपैकी कोणते स्रोत आहेत? विटॅमिन B12चे
खालीलपैकी कोणते स्रोत आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मांस, मासे, यकृत आणि लहान आतड्यांमधील जीवाणू. हे काय याचं व्हिटॅमिन B12चा स्रोत आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन क्रमांक 15. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाचा घटक आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये कोबाल्ट. कोबाल्ट हे व्हिटॅमिन B12च्या जीवनसत्वाचा महत्त्वाचा घटक. कोणता? तर कोबाल्ट. आता प्रश्न क्रमांक 16. काय? गंधक यानी की आपलं सल्फर या पोषण मूलद्रव्यापासून बनलेले अमिनो आम्ल कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्या काय? तर मिथेनॉइड आणि सिस्टीन. हे कशापासून बनलेले? आपल्या गंधक या पोषण द्रव्याच्या मूलद्रव्यापासून म्हणजे बनलेले अमिनो आम्ल आहेत. कशापासून? तर गंधकपासून बनलेले. कोणते? मिथेनॉइड आणि सिस्टीन. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपला क्वेश्चन क्रमांक आता 17. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंध आहे? तर याचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे लसीकरण. मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे. आता प्रश्न क्रमांक 18. काय? हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्या क्लोस्ट्रिडियम. हे कशामध्ये वाढते? तर हवाबंद डब्यामधील खाद्यपदार्थावर कोणता वाढतो? क्लोस्ट्रिडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता आहे. आता जाणार आहोत आपल्या क्वेश्चन क्रमांक 19 कडे. HIV लागण्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात? याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये रिटोनाविर. हे HIV लागण्याच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. आता विद्यार्थी मित्रांनो म्हटल्यापेक्षा आपल्या ताईंनो ज्यांनी हा आपला ICDSचा फॉर्म भरला आहे, तर आजचे आपण जे क्वेश्चन घेतले होते ते आपण एकदम डेमो क्वेश्चन घेतले. म्हणजे ही सिरीज आपल्याला कंटिन्यू करायची की नाही करायची. तर ज्यांनी आता हे लेक्चर बघितलं आहे त्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की लेक्चर सिरीज कंटिन्यू करायची. त्यांना क्वेश्चन कसे वाटले. आपण या टाईपचे क्वेश्चन घेणार आहे. म्हणजे TCS हे आपल्याला एकदम सोपे किंवा म्हणजे डीप लेवलपर्यंत क्वेश्चन पण सुद्धा विचारणार आहे. आपल्याला एकदम सोपे पण नाही असं की सोपे क्वेश्चन बी करायचे नाही, आपल्याला सोपे पण करायचे आहेत. तर त्यामुळे सांगायचे आहे लेक्चर्सचे आधी क्वेश्चन घेतलेले कसे वाटले जर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला तुम्ही. नंतर आपण तुम्ही सांगितल्यानंतर कंटिन्यू सिरीज चालू ठेवू. आपल्याला पोषणमध्ये फक्त पोषणवरच क्वेश्चन विचारणार नाही. आपल्याला पोषणसोबत आपल्याला काय काय करावं लागणार आहे ICDसाठी महत्त्वाचं म्हणजे रोग, त्यांची लक्षणे, तसेच त्यांची चिन्हे काय असतात आपल्याला हे सुद्धा करावं लागणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला जीवाणू तसेच विषाणू ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पुन्हा जीवाणूजन्य रोग कोणते येतं, ते विषाणूजन्य रोग कोणते येतं, त्यांचा प्रसार कसा होतो, ते कशामुळे होतात. त्यासोबत आपल्याला परत कवके तसेच आदिजीव यांचासुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला करंटमधल्या ज्या आहेत म्हणजे आरोग्यासंबंधी ज्या योजना चालू झाल्या आहेत त्या योजनासुद्धा करावं लागणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपल्याला ही लेक्चर सिरीज आपली क्वेश्चनची कंटिन्यू ठेवायची आहे का. त्याच्यानंतर आपण आपले या लेक्चरमध्ये क्वेश्चनसुद्धा वाढवू. एका लेक्चरमध्ये जवळपास 50 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे ज्यात बी ताईंनी आपला लेक्चर बघितलं आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपल्या क्वेश्चनला कंटिन्यू करायचं आहे. त्यांना क्वेश्चन कसे वाटले, याच्यापेक्षा जास्त डीप लेवलचे घ्यायचे की याच्यासोबत थोडे इझी लेवलचे घ्यायचे. तसे आपण इझी टू मॉडरेट सगळेच क्वेश्चन घेणार आहेत. पण त्यांना क्वेश्चन कसे वाटले, ही लेक्चर सिरीज आपली कंटिन्यू करायची आहे का काय ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानुसार आपण नेक्स्ट क्वेश्चन सिरीजपासून आपण लगेच क्वेश्चन घेणं चालू करू. त्यामुळे आपला हा पहिला डेमो क्वेश्चन होते. त्यामुळे नक्कीच सांगायचं आहे आपली कंटिन्यू ठेवायची की नाही ठेवायची. तर मग भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि काही याच्यात म्हणजे सुधारणा करायची असले ते सुद्धा सांगत चला. तोपर्यंत थँक्यू. बाय.